मध्यंतरी आई आणि वडिलांची भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर वडील आईला घाण घाण शिव्या देत होते. दारू पिऊन आले होते आणि त्या शिव्या मला ऐकू वाटत नव्हत्या, म्हणून मी वडिलांवर हात उगारला. तेवढ्यात आई तिकडून ओरडले, बावळटा, आमच्या दोघांची भांडणं आहेत, तू मध्ये पडू नको, तुझं तू काम कर. थोडंसं मग शांत बसलो आणि मला सुद्धा वाईट वाटायला लागलं. तेवढ्यात तिकडून वडिलांचे मित्र आले आणि मला सांगत होते की अरे, तो ज्यावेळेस लहान होता, ज्यावेळेस तो जन्माला होता, त्यावेळेस तो त्या काचेच्या म्हणजे ते ऑक्सिजन असतो त्यामध्ये ठेवलं होतं तुला. त्यावेळेस दिवस खूप वाईट होते. त्यावेळेस 1 रुपया म्हणजे 1,000सारखा असायचा. त्यावेळेस तुझ्या उपचारासाठी तुझ्या बापानं दुसऱ्याच्या रानात सालानं राहून तो खर्च भागवला होता. ज्यावेळेस घरात खायचे वांदे होते, त्यावेळेस तुझा बाप इकडून तिकडून काही करून तुम्हाला खाऊ घालायचा. आज कुठल्या तरी टेन्शनमुळे तो बाप दारू पितो आणि तो त्याच्यावर हात उगारतो. शोभत नाही मित्रा तुला. खूप वाईट वाटलं मनाला ते. खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की वडील कसे का असताना वडिलांनी आणि आईने एकमेकांना साथ दिलेली असते. दारू पिऊन आले आणि 2 शिव्या दिल्या म्हणजे आपण मोठं झालो म्हणजे त्यांच्यावर हात उगारायचा नसतो. तर तेव्हा मला कळालं नाही. आता जर कोण असं करत असेल तर कृपया करू नका. वडिलांची बरोबरी आपण कधीच करू शकत नाही, कधीच.